द्वारे परिवर्तन करायचा प्रयत्न करत असतोय. आणि ते परिवर्तन आहे, तुझ्या ठाई आहे भगवान, तू त्याच्याकडेच व्यवस्थित बघ. आणि तुझ्यातच ते सगळे गुण आहेत आणि तूच भगवंताचा अंश आहेस. आणि हेच त्या प्रत्येकांमध्ये बिंबवत असतात. त्यामुळे स्वतःच्या ठाई असणारा भगवंत कधीतरी जागा होतच होतो. आणि त्याला जे आपण द्यायला लागलोय, त्याला जे आपण देतोय, त्याच्यासाठी काय करायचं असतं हेच आपण जाणून घ्यायला लागलोय. आता आपल्या टॉपिक मधनं जोरदार क्लॅपिंग करू आपण ज्ञानदाताईंसाठी. आणि आपण आता विषयाला सुरुवात करणार आहोत. सुमेध सर ऑल म्यूट टाकताय, नाहीतर कोणतरी भांडी वाजवत येईल आपल्याकडे. यस ताई, अनम्यूट करा ताई. थँक्यू. तर आपल्याला सगळ्यांना आपण आहार बघायला लागलोय आणि त्या आहारामध्ये बघत असताना आपण सगळेजण काय काय बघितलं, काय काय बघितल्याचा रिकॅप घेतच पुढे आपण रोज चाललोय. आणि हे घेण्याच्या पाठीमाग तुम्ही विसरता हा उद्देश नाहीये. तुमच्यावर ते वारंवार बिंबत राहावं की आपण कशासाठी घ्यायला लागलोय आहार. आहाराद्वारे काय होणार आहे, आपल्या शरीराचं संवर्धन होणार आहे, वाढ होणार आहे, रोगप्रतिकारक शक्ती भेटणार आहे, मनावर चांगले संस्कार होणार आहेत. या आहाराचे प्रकार बघितले, शाकाहार मांसाहार दोन बघितले, कुठला मानवाचा आहार आहे तेही बघितलं. त्याच्यानंतर आज संक्रांत आहे, उद्या किंक्रांत आहे, त्याच्यानंतर परवा दिवशी मी तो विषय परत घेईन. आणि त्यामुळे हेही बघितलं. त्याच्यानंतर ते मसाले बघितले, वापरणारी साधनं बघितली, त्याच्यामध्ये आहारावर होणारे संस्कार बघितले. त्याच्यातला प्रामुख्यानं पहिला धुवा नंतर चिरा. पहिला धुवा, कुठलाही पदार्थ धुतल्याशिवाय घेऊ नका, क्रम लक्षात ठेवा. खूप आग्नीचा संस्कार, एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र करण्याचा संस्कार, असे संस्कार बघितले. संस्कारासाठी वापरणारी साधनं तर बघितली. त्याच्यानंतर आहार हा त्रिगुणात्मक आहे, विचाराचर सृष्टी त्रिगुणात्मक आहे, आपला देह त्रिगुणात्मक आहे. खूप व्यक्तींना वाटत असतं मी सात्विक आहे, असं नसतं. कधी कधी आपल्या दिवसभरात 24 तासामध्ये जर असं मागं वळून बघितलं, संध्याकाळी बेडवर जावा 12 तासात काय केलंय हे जर बघितला तर तुमच्या लक्षात येतं. कधीतरी चिडतो आपण, कधीतरी दुसऱ्याबद्दल चांगला विचार करतो, आणि कधीतरी आपण म्हणजे चिडतो हे करतो, आणि कधीतरी आपण सेल्फिश होतो. ह्या तिन्ही गुण आपल्यामध्ये आहेत म्हणजे आहेत. एखाद्या गुणाचं ज्यादा प्राबल्य असतं त्या पद्धतीनं ती व्यक्तिमत्व असतं. एखाद्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला खूप भारी वाटतं, कारण तिथं सात्विक गुणाची प्रतिष्ठापना असते आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये ते सात्विक गुण थोडेसे ज्यादा असतात. आणि जर सगळेच सात्विक असले तर तो भगवान होतो, भगवान ईश्वर होतो. आणि त्याच गुणाची प्रतिष्ठापना आपण करायची आहे. आपण जे काय खातो ते त्याच पद्धतीनं असावं, ह्याचं काटेकोरपणे पण कसं जर पालन करत राहिलो तर आपल्याकडे पण आपला जो प्रवास आहे, आपला जो जन्म आहे, तो आहेच मुळात नराचा नारायण बनवण्यासाठी. आणि मग त्याच्याकडचा वाढतो आपला स्पीड. आणि ते सुद्धा हे सगळं साध्य होणार आहे आहाराच्या माध्यमातूनच. आहार जर ओके नसेल तर मग तुम्ही तामसी खाताय आणि सात्विक परिणाम मागताय. म्हणजे चिंचाचं झाड लावलंय आणि आंबे मागायला लागलोय, कसं शक्य आहे? नाही. त्यामुळं तुमच्या या गुणांची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे. सात्विक राजस तामस नंतर आपण बघितलो, आधुनिक विज्ञान आपल्याला काय काय मागतं, शरीराच्या काय गरजा आहेत त्याही बघितलं. न्यूट्रिशन फिलॉसॉफीचा पण आपण विचार केला की कार्ब्स तुम्हाला पाहिजेत 40%, टोटल एनर्जीच्या 40%. पण त्यात एनर्जी किती मिळते? 1 ग्रॅमला 4 ग्रॅम. त्याच्यामुळं टोटल तुमचं कार्ब्स, तुमचं प्रोटीन, तुमचं फॅट, हे विटामिन्स, मिनरल्स, फायबर पर्यंत आपण काल आलोय. कारण कार्ब्स 40%, प्रोटीन 30%, आपल्याला फॅट्स 30%, आणि फायबर जे लागणार आहे अँड ऍव्हरेज लेडीज जेंट्स 25 ते 40 ग्रॅम पर्यंत आपल्याला फायबर लागतं. आणि हे यांनी युक्त ज्या वेळेला आपला आहार होतो त्यावेळेला आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि या आरोग्याच्या माध्यमातूनच तुम्हाला जे काही साध्य करायचंय ते सगळंच करायचंय. म्हणजे मी जो प्रवास सांगितला नराचा नारायणापर्यंतचा, तो प्रवास साध्य करायचा असेल तर हेल्थ खूप चांगली लागतं. आणि याच्यामध्ये जर कार्ब्स ज्यादा झाले, प्रोटीनच ज्यादा झालं, जसं प्रोटीन प्रमाणापेक्षा ज्यादा खाल्लं तर उर्मिला ताई बोलल्या ना
ते जाणार आहे बॉडीमध्ये स्टोअर करायची यंत्रणा नाही आहे प्रोटीनची. त्यामुळे ते बॉडी काय करतं की फ्लश करतं आणि ते किडनीवरून जातं. पण आपण घेतानाच असं घ्यायला पाहिजे सेल्युलर की माझ्या पेशीला ते घेताच यावं की त्याचं फ्लशिंग होऊ नये. मग तिथं आपण कॉस्ट बघत बसतो. बॉडीची कॉस्ट प्रमाणापेक्षा जास्त आहे. म्हणजे तुम्ही खूप मूल्यवान आहात. त्यामुळे आपली बॉडी ज्यादा महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे. पण ती सगळ्याचं प्रमाण ठरलेलं आहे. त्या प्रमाण सोडलं की मग त्याचा परिणाम हा वेगवेगळा होतो. खूप लोक आमच्या आब्बा आज्जांपासून हे होतं का? आमच्याकडे एक चहाची ऍड आहे बरं का. आता आता मला माहिती नाही आता रेडिओ काय बंदच झाला ना. आणि आमच्याकडे ते मखदूम चहा आमच्या आब्बा आज्जांपासून आम्ही हेच पीत आलोय. मग ते नव्हतं हो, काय सांगतायत सगळे. कारण पूर्वी चहा तरी होता का? नंतर नंतर या 150 वर्षात बघितला चहा लोकांनी तो ब्लॅक टी सांगितला आणि आपण आपल्याकडे दूध दुभतं आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यात दूध टाकली, त्याच्यामध्ये साखर टाकलं. ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण वापरतो तो चहा डस्ट. डस्टला काय म्हणतात? हां, असा चहा बारीक असणारा डस्ट आपण वापरतो. लिहिलंय पण त्याच्यावर. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या पूर्वी कराव्या लागत नव्हत्या. कारण सकसता जमिनीत होती, अन्नात होती, त्याच्यानंतर ताटात होती. वेगवेगळ्या प्रक्रिया, कमी प्रक्रिया केल्या जायच्या आणि या सगळ्याचा परिणाम व्यायाम खूप चांगला होता आणि या टोटलचा परिणाम होता हेल्थ चांगली आणि त्या हेल्थचं दिग्दर्शन काय आहे? हो, एटी मखदूमच्या माहिती आहे. त्याच्यामध्ये मुद्दाम सांगितलं नाही, नाहीतर मी ऍड करायला लागले असं होईल म्हणून. तर त्याचा परिणाम केस काळे, डोळे चांगले, त्याच्यानंतर स्मरणशक्ती जबरदस्त. माझी पणजी माझ्या मुलींबद्दल विचारायची आणि नावानिशी विचारायची. म्हणजे कसलं दात चांगले, सगळ्या गोष्टी एवढ्या क्लास. बघितलं तर कुणाच्या संपत्तीचा कधी हेवा करू नका. एखाद्याचं आरोग्य असेल ना चांगलं, तर त्या गोष्टीचा हेवा करायला चालू करा. ती गोष्ट तुम्हाला मिळायला चालू होते. आणि हे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आज आपल्याला एखादी व्यक्ती समोर येते आणि त्या व्यक्तीचं नाव आपण विसरून जातो. म्हणजे काय आहे, की इथं इनबॅलन्स झाला कुठंतरी. मग आपल्याला आता आपल्या लाईफमध्ये अजून एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे पाणी. पाणी आपल्याला पाणी म्हणजे जीवन आहे. म्हटलंच जातं. पाणी म्हणजे जीवन आहे आणि तिला जीवनदायिनी पण म्हटलं जातं नदीला. कारण ती प्रत्येकाला जीवन देते. सजीवाला, सगळ्या सजीवांना जीवन देत असते. विदाऊट पाण्याचं एक काही उगवत पण नाही. माहितीये तुम्हाला? मग जीवन कसं स्टार्ट होतं? एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं स्टार्ट होत असतं. तर तसं जर आपल्याला प्रत्येक सजीवाची गरज आहे पाणी आणि हे जर पाणी आपल्या पिंडी ते ब्रह्मांडी म्हटलंय. पिंडामध्ये 70% पाणी आहे, ब्रह्मांडामध्ये पण 70% पाणी आहे. वेट लॉस मॅरेथॉनच्या सेशनमध्ये ज्या लोकांनी वैद्यताईंचं व्याख्यान परवाच ऐकलंय, त्यावेळेला त्यांनी इतकं डिटेल सांगितलं की तुमच्या कुठल्या ऑर्गन पाशी किती पाणी आहे. म्हणजे तुमच्या मेंदू प्रमाण किती आहे, डोळ्याच्या याच्यापाशी प्रमाण किती आहे. एवढे ॲक्युरेट सांगितलं होतं ना, की मग लक्षात येतं की ही आत किती पाण्याचं महत्व आहे. पण ते पाणी आत निर्माण होत नाही. त्याला तुम्हाला द्यावं लागतं आणि पाणी तुम्ही व्यवस्थित प्यावं. म्हणून आपल्याला भगवंतानं एक सिम्पटम्स दाखवायची यंत्रणा आहे ती म्हणजे तहान लागते. ऍक्च्युली तहान लागल्यानंतर पाणी प्यायचंच नाहीये. तहान लागायच्या आधीच पाणी पीत राहायचंय. आणि पाणी ऍट ए टाइम प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी आहे. प्रत्येक व्यक्तीची गरज वेगवेगळी आहे पाण्याची. प्रत्येक व्यक्तीला 3.5 ते 4 लिटर हे ऍव्हरेज लोक बोलतात. पण असं नाहीये. ह्याचं पण प्रमाण पाहिजे व्यवस्थित. लोक वॉटर थेरपी मध्ये खूप पितात. ती थेरपी आहे, उपचार आहे. तो कधीतरी साठी आहे. तो रोज साठी नसतो आणि ते आपण ऐकतो आणि आपण ते फॉलो करायला लागतो. कुठलीही गोष्ट फॉलो करताना ती माझ्यासाठी काय योग्य आहे ह्याचा पहिल्यांदा आपण शोध घ्यायला पाहिजे. मग मला पाणी किती गरजेचं आहे? तर मला पाणी प्रत्येकाने 20 किलो वजनाला 1 लिटर ऍव्हरेज
ओके. आता इथं ज्यांना किडनीशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत, या लोकांना डॉक्टरांनी जेवढं सजेस्ट केलंय तेवढंच प्यायला पाहिजे. आता हे मी सांगितलं, विजय सरांना हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे आणि विजय सरांनी 1.5 लिटरच्या ऐवजी डायरेक्ट काउंट करून प्यायला डॉक्टर पाणी सांगतात, की तुम्ही ताक पिलाय, तुम्ही डाळ घेतलीय, त्यातनं किती गेलंय हे सगळं काउंट केलं जातं. पण ज्या वेळेला प्यायचं असतं त्यावेळेला आपण पित नाही. म्हणजे पाण्याला खरंच मी तुम्हाला सांगते, ही जीवनदायिनी आहे, त्यातनं मिळणारं जे आहे ते अमृत आहे आणि म्हणून त्या समान आपण ते घ्यायला पाहिजे. शरीराची स्वच्छ करायची व्यवस्था ही पाण्यावर आहे. बॉडीमध्ये एक वेगळं आपल्याला 9 संस्था आहेत, त्यात एक संस्था दिल्या ती उत्सर्जनासाठी दिल्या. उत्सर्जन संस्था. बॉडीमध्ये तुम्ही जे खाता पिता त्या वेळेला जे चयापचयाच्या क्रियेमध्ये ते तिथं तुमचं क्षय होतो. अपचयासाठी तुम्हाला पाण्याची गरज असते. म्हणजे अन्नाचं विघटन झालं, त्यातनं ऊर्जा तयार झाली, त्यात टॉक्सिन तयार झाले, ते बाहेर शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं असतं. आणि इथं जर पाणी कमी पडलं तर पाणी टॉक्सिन जे उच्छवासावाटे घामाद्वारे युरिनद्वारे बाहेर पडणार आहेत, तिथं महत्वाचा रोल पाणी आहे. कधी उच्छवासाला जरा ग्लासवर बघा की तिथं काय बाहेर पडतं, पाणीच बाहेर पडतं. आणि त्याच्याद्वारे ते बाहेर पडत असतं, कार्बन डायऑक्साईड वायू. तर इथं पाणी प्रॉपर तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि हे जर घेतलं तर एखाद्या झाडाला विदाऊट पाणी आणि एखाद्या झाडाला पाणी घातलेलं झाड जसं ओळखतं ना, तसं प्रॉपर पाण्याचा इनटेक असेल तर बॉडी स्किन ही रफ राहत नाही, ही स्किन मुलायम होत आहे. म्हणजे ह्याच्यासाठी क्रीम वापरून मुलायम करतो आपण, पण आत पाणी टाकायला पाहिजे तेच घालत नाही. आणि हे सोयीस्कररित्या विसरत असतो. आणि एका वेळेला आपण इतकं पाणी पिऊन घेतो की तुमच्या किडनीवर लोड येतो. मग आपल्याला आपण जे पाणी घेणार आहे ना ते प्रॉपर घेणं, विथ गायडन्स घेणं. गार गरम कोमट कसं घ्यायचंय, सकाळी किती घ्यायचंय. आपल्याकडे परमासताई आहेत, सकाळी 1.5 लिटर पाणी पित होत्या. ज्यावेळेला त्यांची पहिली मीटिंग झाली ऍट कॉलवर म्हणून सांगाले, त्यावेळेला सांगितलं की ती मला एवढ्या वर्षापासून सवय आहे, चेंज करा, चेंज करा. कारण एका वेळेला 300 ते 400 मिलीपेक्षा पाणी इंटेक करू नका, कारण किडनीवर पण लोड येतो. आणि मग आपण वारंवार आपल्याकडे एक घरामध्ये संस्कृती तयार करा. जो पाणी पितो तो पाणी पिल्यानंतर आपल्या हातात आणून द्यायला पाहिजे दुसऱ्याच्या, कोण घरात आहे त्याच्या. ग्लास न पिलंय, दुसरा ग्लास घेतला आणि दुसऱ्याच्या हातात. आमच्या घरात तेच आहे. आमच्या घरात पद्धत आहे की कोण पाणी पितंय, आत्ता पिलोय तरी पण हातात ग्लास आला, असं होतंय. म्हणजे एकमेकाने पाणी दिलं तर प्रेम पण वाढतंय. आणि त्याला जीवनदायिनी म्हटलंय, जीवन आहे. त्याच्यामुळं आपल्याकडे संस्कृती आहे. ज्या घरात जातो आपण, त्या घरात गेल्या गेल्या जर पाणी दिलं तर ती आपण म्हणतो की सुसंस्कृत घराणं आहे. एक फर्स्ट इम्प्रेशन असतं तिथं. तसंच आहे. म्हणजे पाण्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व निखरतं. तुम्ही काय आहात हे कळतं. एवढं महत्व त्या पाण्याला द्या. म्हणजे पाणी पिताना आपण तहान लागायच्या आधी प्यायला पाहिजे. ओके, किती प्यायचं हे तर सांगितलं. आणि मस्तपैकी कोचिंग वेट लॉस मॅरेथॉन 16 तारखेला स्टार्टच होत आहे. त्याच्यामध्ये सेपरेट टॉपिक असतो, पण तो फक्त वेट लॉस मध्ये पार्टिसिपंट कोण आहेत त्यांनाच. ओके, लावायला लागले मी प्रत्येक ठिकाणी, कारण प्रत्येक गोष्टीला तुमचा अधिकार असायला पाहिजे. हे माझा अधिकार आहे, घ्यायचा आहे मी. हे ज्या वेळेला तो निर्माण होतो ना त्यावेळेला आपण ते सगळं घेत असतो. आणि हे सहज टाकलंय, पडलंय आणि ते त्याची व्हॅल्यू होत नाही. त्यामुळे वेट लॉस मॅरेथॉन पार्टिसिपंट झाला नसाल, वा, आज मस्तपैकी पोळ्या खाऊन पण होऊ शकता. ओके, हे आपण बघितलं, आहार बघितला, सात्विक घ्यायचा बघितला. पण हे सगळं घेत असताना आपल्याला घ्यायचं कसं आहे आता ते पहिल्यांदा बघू. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा, श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवलंय. मग आपल्याला आपला आहार किती घ्यायचा, युक्त पाहिजे. युक्त मगासपासून जे बोलायला लागले ना, बॅलन्स पाहिजे त्याच्यामध्ये. न्यूट्रिशन फिलॉसॉफी पण सांगितली मी तुम्हाला. 40% कार्ब्स, त्यात सिंपल आणि कॉम्प्लेक्स दोन्हीचा बॅलन्स पाहिजे.
हे सगळं सांगितलं, प्रोटीन सांगितलं, युग ह्याचं पण सांगितलं. मी जुन्या ग्रंथात काय वर्णन आहे ते पण सांगितलं, सात्विक राजस तामस हे सगळं सांगितलं. मी कॅलरीज पण सांगितल्या की तुम्हाला सर्वसामान्य 2100 कॅलरीज लागतात ॲन ॲव्हरेज सांगितलं. तुमचं पाहिजे असेल तर काढून घ्या, कोचला कोण लिंक दिलाय त्याच्याबरोबर बोला, तो तुम्हाला सांगेल. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पहिला हे येतो तो म्हणजे आपण जेवायचं. तर या बाबा काय खायचं नाही नंतर सांगते, मी मुद्दाम अनाहार घेतलेला नाहीये. कारण मी जर अनाहार आज घेतला तर आज आणि उद्या तुमच्या घरामध्ये गोंधळ असणार आहे. त्यामुळे मला कुणालाही असं नको आतनं, मी खाताना तर खाणार आहे आणि खाताना आज कोणतरी पुरी बासुंदी करणारच आहे. तुम्हाला काय वाटतंय सगळेच पुरणपोळी करणार आहेत? नाही करणार. मग ते पुरी बासुंदी खाताना इथं घरातल्यांनी प्रॉब्लेम करायला नको घरातल्यांना, आणि उद्याला तुमचं ऐकायचं बंद व्हायला नको. म्हणून मी अनाहार नंतर घेतला आणि मी हे पहिला पॉइंट घेतला की आपल्याला जेवायला बसायचं कसं आहे. पहिल्यांदा जेवताना बसत असताना पहिला ताटात आहार युक्त पाहिजे, प्रत्येक गोष्ट युक्त पाहिजे. ह्याचा बॅलन्स बिघडला की बॉडीचा बॅलन्स बिघडतो. तसंच आपल्याला युक्त आहार पाहिजे ना, तसं विहार पण युक्त पाहिजे. विहारामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेस तोपर्यंत, परत एकदा व्याख्यान मला लावू माझी, कारण विहाराबद्दल बोलते. उठल्यापासून झोपेस तोपर्यंत आपली दिनचर्या आहे त्याला युक्त म्हटलंय. म्हणजे त्या दिनचर्येला पण तुम्ही युक्त पाहिजे. युक्त आणि अयुक्त म्हणजे प्रमाणशीर आणि प्रमाणापेक्षा जास्त असं धरा. की आपलं उठणं, खूप लोक 9:30-10 वाजता उठतात. सूर्य बघितलाच नाही मी असं सांगणारे पण लोक आहेत की जो भरभरून ऊर्जा द्यायला लागलाय पण मी त्याला बघितलं नाही. सूर्य तुम्हाला उठवतो का तुम्ही सूर्याला उठवता? तुम्ही सूर्य उगवण्याचे साक्षीदार पाहिजे. सिंपल एकच मी सांगितलं, मी लई सांगू शकतो याच्यावर, ह्याच्यावर मी 15 दिवस बोलू शकते, इतकं विहाराबद्दल पण आहे. पण ह्याच्यामध्ये युक्त आहार पाहिजे, युक्त विहार पाहिजे, युक्त झोप पाहिजे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु. काम पण करायलाच लागतंय लई. नाही मला कंबर दुखायला लागल्या, माझ्याकडे परवा दिवशी एक व्यक्ती आली होती, कंबर दुखायला लागल्या, पायामध्ये मुंग्या आल्यात, सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, लंबर स्पॉन्डिलायटिस आहे, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे. आणि ती व्यक्ती, मी म्हटलं नाही वज्ज उचलायचं दादा तुम्ही, माझा जॉबच असा आहे की मला उचलावा लागतो. आता काय सांगणार मी? जॉब चेंज होऊ शकतो ना, बॉडी चेंज करता येत्या? नाही करता येत. पण आता त्यांच्या हातात दुसरं ऑप्शन नाहीये ना, त्याच्यामुळं ह्या जॉब शिवाय माझं चालत नाही, पण ह्या बॉडी शिवाय माझं चालत नाही हे कळायला पाहिजे. म्हणजे इथं तुमचं काम आहे ना, होतंय तेवढं करा. खूप लोक होत नाही पण करायला पाहिजे, होत नाही पण करायला पाहिजे. अरे असं नसतं. बॉडी तुम्हाला सिम्पटम्स देत असते. प्रत्येक गोष्ट युक्त पाहिजे. त्याच्यापेक्षा जर ज्यादा काही करायला लागला तर गोंधळ उडतो, अनहेल्दी. युक्त स्वप्नावबोधस्य, झोप सुद्धा तुमची युक्त पाहिजे, वेळेत पाहिजे. त्या झोपेवर एक परत टॉपिक आहे. राहावा स्टेट येऊन आमच्या कॉलवर, म्हणजे तुम्हाला कळेल झोपेचं महत्व आणि झोपेत कसं पाहिजे. येत नाही झोप, त्यांना झोपेची व्हॅल्यू विचारा. एखादा दिवस तुम्हाला झोप लागली नसेल तर त्यावेळची स्थिती आठवा. म्हणजे झोप जर लागली नाही, पूर्ण बॉडीची यंत्रणा बिघडते. वॉशरूमला किती वेळा उठता बघा, माइंड मध्ये किती विचार येतात बघा, डोकं किती काम करायला लागतं ते बघा. दुसऱ्या दिवसाचा अख्खा दिवस कसा ऍसिडिटी मध्ये जातो, डल जातो. झोप उडणं एक साधं झोप, एक मेलॅटोनिन हार्मोन्स जर योग्य प्रमाणात क्वालिटी आणि क्वांटिटी मध्ये सिक्रेट न झाल्यामुळं एवढी उलतापालत होत असते. मग ती येणारी झोप, जिला निद्रा राणी म्हटलंय, तिला त्या राणीला खुश करायला असं लवाजमा असतो तिथं, बरोबर आहे. मग इथं तिला पण व्यवस्थित पाहिजे सगळं, म्हणजे झोपेला पण तेवढंच महत्व आहे. ओके. आणि असं जर तुमचं दिवसभरात असेल तर योगो भवती दुःख, तर तुम्हाला दुःख येणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हे योग साधला जाईल. आणि एवढं क्लास वर्णन हे सगळं आपण नुसतं ऐकून नाही चालणार, ह्याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. खूप वेळानं झोपणाऱ्यांनी जरा लवकर झोपायला चालू करा. खूप लवकर भल्या पहाटे
9 वाजता उठणाऱ्यांनी जरा ऍक्च्युली खरं खरं भल्या पहाटे उठा. एकदा या वर्कआउट बॅच वर जरा बघा एनर्जी. सकाळी सकाळी लोक अजून उठलेले नसतात आणि ऑक्सिजनचा म्हणजे आपण म्हणतात ना की ओझोनचा थर खाली असतो. त्याच वेळेला तुम्ही उठला तर का सकाळी उठणाऱ्यांची हेल्थ चांगली असते? का सकाळी उठणारी लोक ज्यादा ऍक्टिव्ह असतात? का त्यांचा विचारांमध्ये पॉझिटिव्ह पण असतो? तर ते ज्यादा ऑक्सिजन घेतात आणि क्वालिटी, प्रत्येक गोष्ट क्वालिटीला महत्व द्या आणि त्याच्यामुळं आरोग्य चांगलं राहतं. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आपल्या दिवसभराच्या याच्यामध्ये करायला पाहिजे. म्हणजे इतकं सगळं छान सांगितलं ना, त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये युक्तता पाहिजे, तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. ओके. आता उद्याला आपण बघू बाकी काय उद्याला घेते. मी आता नाही सांगत, कारण मी अनाहारला तर उद्याला हात नाही लावत. नाही, घेऊ आपण उद्याला अनाहार, स्टार्ट करू. ओके. तुम्ही उद्या काय खाणार आहे त्याच्याबद्दल बोलत नाही मी. आजचं होऊ दे तुमचं सगळं जरा. काय मैदा, साखर, तेल, तूप, काय बाकीच्या सगळ्या गोष्टी. पोळी करा, खीर करा, अशा गोष्टींवर तूप मस्तपैकी टाका आणि छानपैकी बॅलन्स कसा करायचा जरा कोचला विचारा. मग कोच तुम्हाला गाईड करेल. आणि हे सगळं शिकायचं असेल तर वेट लॉस मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपंट व्हा. जगण्याचा अर्थ कळतो. हेल्थ जगायचं आहे तर हेल्थ आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे. ती कशी टिकवायची हे कळतं. आणि ही सगळी लिंक खूप लोकांपर्यंत पाठवू. आज शुभेच्छांचा फोन लावणार आहे सगळ्यांना. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाटी वाटी भर तिळाच्या वाट्यांचा फोटो पाठवणार तुम्ही. तिळाच्या पाठवत नाही, गुळाच्या पाठवत नाही, तिळगुळाच्या पाठवताय. तिळगुळ नाही. आपल्याला तिळगुळामध्ये खरं खरंच तीळ आणि गुळ पाहिजे. तीळ आणि साखर, साखर तीळ पण नाही, त्यात नुसतात साखरेचे गोळे आहेत ते. आणि त्या साखरेच्या गोळ्यांच्या वाट्या पाठवणार. त्याच्यापेक्षा त्याच्या आयुष्यात खरंच जर का संक्रमण आणि त्याच्या आयुष्यात खरंच अंधाराकडून उजेडाकडे प्रवास करवायचा असेल तर ही लिंक खूप लोकांपर्यंत देऊ. आणि ह्याच्या पुढचं जे आहे कंटिन्यू क्रमशः चाललंय सगळं आपलं. आणि कंटिन्यू करू आपण उद्याला. ओके. चलो, परत एकदा संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज पोळ्या करायच्यात म्हणून बरोबर अॅक्युरेट 8 वाजता संपवले सुमित सर. नाहीतर सुमित सर मला मेसेज टाकतात 8 वाजून एवढी मिनिटं झाली, 8 वाजून तेवढी मिनिटं झाली. आम्ही पण आमच्या कोण स्पीकर असतोय त्याला टाकत असतोय औरा लवकर औरा म्हणून. तसं मला ते मेसेज येण्याच्या आधीच पोळी करणाऱ्यांच्या आपण इथंच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू. तिळगुळ घ्या. गोड गोड बोला. नुसताच गोड गोड बोलू नका.